नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. CTET फेब्रुवारी 2026 या संदर्भात आपण यापूर्वीच काही व्हिडिओ पण दिलेले आहेत. परंतु आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा आहे, कारण की आता CTET फॉर्म भरण्याची मुदत ही 18/12/2025 रोजी संपणार आहे. आज 14 तारीख आहे. फक्त 4 दिवस बाकी आहेत. तर सर्वांनी हा फॉर्म भरला का? आणि तो फॉर्म भरण्यासाठीचे महत्त्वपूर्ण मी टिप्स आपल्याला देणार आहे. परीक्षा 8 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. नुकतंच महाराष्ट्र शासनाने सुद्धा विधानसभेमध्ये शिक्षकांना TET किंवा CTET उत्तीर्णासाठी ऑगस्ट 2026पर्यंतची मुदत दिलेली आहे. त्या अनुषंगाने हे महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्राची TET एक्झाम ही पुढच्या काळामध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात होणार आहे. पण तत्पूर्वी एक चांगली संधी आपल्याला फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध आहे. तर आपण हे दोघं फॉर्म किंवा दोन्हीपैकी एक फॉर्म भरावा. ज्या ठिकाणी आपल्याला पात्र असेल तिथे आपल्याला फॉर्म भरता येईल. 18 डिसेंबर ही लास्ट डेट आहे आणि परीक्षा 8 फेब्रुवारीला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की या फॉर्म भरण्यासाठी जे महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या आपल्याला यापूर्वी पण मी सांगितलेल्या आहेत, की फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कसं लॉग इन करता येईल. आपण जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपण सरळ CTETचा फॉर्म भरू शकतो. CTETची परीक्षा ही देश पातळीवर होत असल्यामुळे CTET.nic.in या वेबसाईटवर आपल्याला ही फॉर्म भरायचा आहे. या फॉर्मसाठी फी जी आहे ती OBC आणि जनरलसाठी एका पेपरसाठी 1,000 रुपये आहे आणि दोन्ही पेपरसाठी 1,200 रुपये आहे. SC ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी एका पेपरसाठी 500 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 600 रुपये आहे. तर हा फॉर्म भरून आपण एक नजीकची संधी आपल्याला घ्यायची आहे. मगाशी मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की ही परीक्षा चा पेपर जे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतील. फक्त फरक CTET आणि TETमधला असा असेल की पेपर 2 हा सकाळी होतो 9:30 ते 12 आणि पेपर 1 हा 2:30 ते 5. तर एवढाच चेंज आहे. त्यानंतर विषयाच्या संदर्भातही मी सांगितलं होतं की TET आणि CTETमध्ये सर्व विषय सारखेच आहेत. याउलट आपल्याला इथे कंपल्सरी लँग्वेजमध्ये ज्या लँग्वेज आपण घेतो त्या चॉईस आपल्याला करता येतात. त्यासाठी आपल्याला लँग्वेज दिलेल्या आहेत. त्या लँग्वेजमधून 2 लँग्वेज आपण घेऊ शकतो, ज्याच्यात इंग्लिश, हिंदी, मराठी यापैकी 2 घेता येतात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे CTETचा फॉर्म भरताना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्या आपल्याला करत असताना विशेषतः परीक्षा सेंटर असेल किंवा अन्य बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. परीक्षेचा पेपर हा त्याच प्रकारे असतो. वेगळा काही विशेष बदल नाही आहे. महाराष्ट्रामधील जे काही सेंटर्स आहेत परीक्षेचे त्या सेंटर्समध्ये आपल्याला परीक्षा देता येते. जसे की मुंबई आहे, नागपूर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे. तर अशा प्रकारच्या सेंटर्सची निवड करून आपण परीक्षा देऊ शकतो. परीक्षेचे जे सिटी आहेत त्या मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो की आपण कशाप्रकारे कोणते सिटी बघा. महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि सोलापूर एवढे सेंटर आहेत. या सेंटरपैकी आपल्याला जे जवळचं सेंटर असेल ते आपण निवडा आणि परीक्षेचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आपण परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत की या परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर कधीपर्यंत आपल्याला हॉल तिकीट मिळणार आहे, कधीपर्यंत परीक्षेच्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी दिली जाईल. मी सुद्धा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे. तर आपण नक्कीच आज विचार करा. आज रविवार आहे. आजच्या दिवसात आपण सहज फॉर्म भरू शकतो. फॉर्म भरून एक संधी आलेली, ती संधीचं सोनं करा. पुढे काय होईल माहिती नाही, परंतु जर जवळ नजीकची परीक्षा येत असेल तर ती आपण फॉर्म भरला पाहिजे असं मला वाटतं. आपला आजचा फॉर्म भरण्यासाठीचे मी आपल्या सर्वांसाठी मनापासून शुभेच्छा देतो.